नमस्कार मित्रांनो. तर आजचा जर दिवस आपण बघितला तर आजचा दिवस मार्केटमध्ये एकदम रटाळ बोर असा गेला. कारण आज जर आपण आपल्या इंडेक्स लेव्हलवरती बघितलं तर अशी काही खास मूव्हमेंट नव्हती. ठीक आहे. बाकी जर आपण स्मॉल कॅप, मिड कॅप वगैरे या सेक्टरमध्ये जरा आपल्याला चांगल्या प्रकारे मूव्हमेंट बघायला भेटली. पण मग आता प्रश्न असा येतोय का नेमकी आज आपल्याला दिवसभरात काय अनुभवायला भेटलंय आणि त्यानंतर आपल्याला उद्यासाठी काय तयारी करायची आहे ते. तर आता पहिल्यांदा आपण थोडंसं जाणून घेऊया. आता सध्या आपला एफ-आय-डी-आयचा डाटा जो आहे तो डाटा अजून आलेला नसेल. पण तरी आपण एकदा हा डाटा चेक करूया. डाटा चेक केल्यानंतर आपल्याला कळेल काय-काय आहे भानगड झालेली. तर अजून काय हा डाटा आलेला नाहीये. एफ-आय-डी-आयचा डाटा अजून या ठिकाणी रिप्लेस झालेला नाहीये. पण आता थोडंसं आपण आपला इंडेक्स व्ह्यू वगैरे एकदा जो आहे तो एकदा आपण घेऊया. तर इथे आपण बघू शकता का आज निफ्टीमध्ये फक्त 24 पॉईंटची बढ़त बघायला भेटली. निफ्टी बँकमध्ये जवळजवळ 146 पॉईंटची आपल्याला त्या ठिकाणी आज बढ़त बघायला भेटली. काल जो पूर्णपणे निगेटिव्ह होता. त्याच्यानंतर आय-टी सेक्टर काल थोडंसं असं वाटलं होतं का ब्रेकआउट भेटेल, पण त्यामध्ये आपल्याला आज थोडं करेक्शन बघायला भेटलं. आणि फार्मा सेक्टरमध्ये थोडी मूव्हमेंट पॉझिटिव्ह होती. आपल्या ज्या पी-एस-यू बँकिंग सेक्टरमध्ये आपण बघतोय का त्या ठिकाणी आपल्याला थोडीशी मोमेंटम आज पॉझिटिव्ह होती. आणि पण आज आपल्याला एफ-एम-सी-जी मध्ये जवळजवळ 0.5% आसपास करेक्शन बघायला भेटलं. रिॲलिटी सेक्टरमध्ये थोडाफार आपल्याला त्या ठिकाणी दबाव बघायला भेटला. तर एकंदरीतच असा हा आजचा जो दिवस आहे हा संमिश्र स्वरूपाचा होता. म्हणजे काही खुशी काही गम असा हा दिवस होता. आणि मग आज आपल्याला त्यामुळे सगळ्या आपल्या इंडेक्स लेव्हलवरती कुठं काय अशी खास मूव्हमेंट बघायला भेटली नाही. आणि मग आता आपण नेमकी आज काय झालेलं आहे, आपल्या उद्यासाठी काय तयारी करायची आहे, आपल्या इंडेक्स लेव्हलवरती त्याविषयी तर माहिती घेणार आहोत. त्याकरता सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर पहिल्यांदा आपण आपला चॅनल सबस्क्राईब करायचा आहे. आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी खाली दिली. त्या लिंकवरती जा. त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल आपला जॉइन करा. आणि आणखीन त्यानंतर आपले प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल सुद्धा आहेत का आपण ज्यावरती माझा जो काही व्ह्यू असतो एखाद्या स्टॉकच्या संदर्भात किंवा ऑप्शनच्या संदर्भात तो आपण त्या ठिकाणी आपण शेअर करत असतो. आणि आपले तेही चॅनल त्याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेले आहेत. तर आता पहिल्यांदा आपण जाणून घेऊया का निफ्टीमध्ये आज आपल्याला दिवसभरात काय बघायला भेटलेलं आहे. तर आता इथे आपण आपला निफ्टीचा चार्ट लावूया. निफ्टी 50 इंडेक्सचा चार्ट लावलाय. आणि हा चार्ट जर आपण बघितला ना तर एकंदरीतच आपल्याला दिवसभर एका नॅरो रेंज मध्ये. आता ही जी तुम्हाला दिसते बघा या ठिकाणी इथं ही जी एक लाईन दिसते ना ग्रीन लाईन, तर ही आपल्या ओपनिंग रेंज ब्रेकआउटचा टॉप आहे. आणि त्याच्यानंतर ही जी लाईन दिसते ती लाईन आहे आपल्या ओपनिंग रेंज ब्रेकआउटचा लो. दिवसभर एका नॅरो रेंज मध्ये मार्केटनं काम केलं. काल आपण मी तुम्हाला सांगितलेलं होतं, काय बोललो होतो मी काल, 25,500 आणि 25,600 ह्या लेवलवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॉल रायटिंग आणि पुट रायटिंग दोन्ही झालेले आहेत. आणि त्यामुळे आपल्याला ह्या रेंजमध्येच मार्केटचं कन्सोलिडेशन बघायला भेटणार आहे. आणि मग आपल्याला एकंदरीतच मार्केटचा नियम माहिती बघा. जर समजा आपल्याला ह्या रेंजच्या वरती जर मार्केट गेलं चांगलं असलं कंटिन्युअसली तर आपल्याला त्या ठिकाणी पॉझिटिव्ह मुवमेंट बघायला भेटतो. आणि ह्या रेंजच्या खाली आलं तर त्या ठिकाणी आपल्याला थोडासा निगेटिव्ह मुवमेंट आपल्याला बघायला भेटतो. पण जर ह्या रेंजमध्ये असेल तर त्या ठिकाणी कंटिन्युअसली कन्सोलिडेशन झोन बघायला भेटतो. त्यावेळेस आपण कुठलाही ट्रेड न घेता शांत राहिलेलं बरं, असं एकंदरीत माझं मत आहे. तर आता इथे बघा हे मी तुम्हाला आजचं दाखवलं, कालचंही तुम्हाला मी दाखवू शकतो. काल तुम्ही बघितलंय, कालचा हा आपला जर आपण बघितला असेल चार्ट तर काल आपल्याला ह्या ओपनिंग रेंज ब्रेकआउटच्या खालीच दिवसभर काम करताना दिसलं. आणि काल हा जो निफ्टी आहे तो दिवसभर निगेटिव्ह होता. आणि मग आता सध्या मार्केट समोर महत्वाचा काही असा इव्हेंट नाहीये. ठीक आहे, आता आपल्याकडं जे क्वार्टरली रिझल्ट येणार आहे, क्वार्टरली रिझल्टच्या व्यतिरिक्त तर महत्वाचा काही इव्हेंट नाहीये. आणि महत्वाचा इव्हेंट नसल्या कारणामुळे मार्केटमध्ये दम असा मोठा जोपर्यंत दिसणार नाही, कुठपर्यंत दिसणार नाहीये, 25,650च्या वर जाईपर्यंत मार्केटमध्ये मोठा खरेदीचा दम दिसणार नाहीये. आणि आता ही जी आपली वीकली एक्सपायरी आहे त्या वीकली एक्सपायरीला मी तुम्हाला कालही बोललेलो होतो. काय बोललो होतो काल
काल मी तुम्हाला बोललेलो होतो का 25,600 कॉल रायटिंग जोरामध्ये आहे, एकदम म्हणजे करोडोमध्ये आहे. आणि याच्यावरती जर गेलं तरच मार्केटमध्ये तेजीची मोमेंट आहे. नाहीतर मग हे कन्सोलिडेशनच्या झोनमध्येच मार्केट राहू शकतं. मग आपल्याला खरेदी कधी करायचं आहे, आपण त्याचाही एकदा हा जो आहे ग्राफ, तो ग्राफ आपण एकदा ते घेऊ आणि खरेदीची रेंज आपल्याला त्या ठिकाणी आपण जाणून घेऊया. तर आता इथे जर आपण बघितलं असेल 2-3 दिवसापूर्वीचा जो टॉप आहे बघा, ही लाईन टाकतो मी इथे या ठिकाणी हॉरिझॉन्टलची एक लाईन इथे एक ठिकाणी टाकतो इथे बघा. आपल्याला पहिला झोन रेजिस्टन्सचा इथे आहे. आपण इथे गेल्या 2 दिवसापासून इथून खाली, इथून खाली, इथून खाली आपण याच्यावरती जात नाही. ही लेवल आहे 25,600 ची. हा पहिला मेन रेजिस्टन्स. जर एखाद्याला खरेदी करायची खूपच इच्छा असेल तर इथे या ठिकाणी बाय करू शकता. 25,600 च्या वरती गेलं तर बाय करू शकता, पण 15 मिनिट तरी टिकला पाहिजे. आणि तिथून टार्गेट त्याला भेटू शकतात 25,650, 25,700 पर्यंत जाऊ शकतो. आणि जर एखाद्याला सेफ बाईंग करायची, म्हणजे कमी रिस्क पण त्याला चांगलं रिवॉर्ड भेटलं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला रिवॉर्ड इतकं भेटेल त्याची गॅरंटी नाहीये. पण जर तुम्हाला कमी रिस्क आणि जरा चांगलं रिवॉर्ड पाहिजे असेल, तर तुम्ही ह्या लेवलची वाट बघा. बघा इथे ही लेवल दिसते आणि ती आहे आपला 25,475 का जो कालचा आपला लो आहे. म्हणजे इथून जवळजवळ साधारणतः 70-75 पॉईंट. आणि त्यानंतरचा जो सपोर्ट दिसतोय आपल्याला, तो सपोर्ट जर आपण बघितलं इथे या ठिकाणी दिसतोय बघा, हा त्या अराउंड इथे बघू शकता तुम्ही. 25 इथे पण एक आहे, 25,350 चा पण एक सपोर्ट आहे. तर मग आता इथे आपण चार्ट वरती हे जे सपोर्ट तर टाकलेले आहेत आणि मग इथून आपण बघू शकता काय दिसतं इथे. 25,475 हा आपला चांगला एक बाय झोन आहे. त्यानंतर 25,348 हा बेस्ट बाय झोन आहे. जर ह्या झोनला आला एकदा 25,348 ला आला तर खरेदी करायलाच पाहिजे. ते म्हणतात ना बघा, आता ते नाही का आपले भाग्यश्री हॉटेलवाले, नाद करते काय यायलाच पाहिजे. तसं जर ह्या झोनला आलं तर खरेदी करायलाच पाहिजे, असा हा झोन आहे. तेव्हा मग आता हे मी तुम्हाला निफ्टीमध्ये सांगितलं. आणि आता पण जर बघितलं ना, कालपासून सोमवारपासून एवढा जोरदार प्रीमियम डीके होतोय, म्हणजे त्याला काही सुमारच नाही. काल जर तुम्ही बघितलं असेल, काल निफ्टी खाली चाललाय आणि निफ्टीचा पी जो आहे तो पी वरती जायला पाहिजे ना, तोही खाली चाललाय. आज म्हणजे दिवसभरामध्ये थोडंसं मार्केटमध्ये मोमेंटम पॉझिटिव्ह आहे, थोडं पॉझिटिव्ह होतं, पण कॉल खाली खाली चालले. तर हा एकदम जोरदार प्रमाणामध्ये प्रीमियम जो आपण म्हणूया प्रीमियम डीके आहे, तो आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतोय. आणि त्यामुळे आता जोपर्यंत म्हणाल की आता काय, आता उद्या तर आपला बुधवार आहे आणि गुरुवार आणि शुक्रवार 3 दिवस तर बाकी राहिलेत. तर आता त्यातला आता उद्याचा बुधवार आहे, गुरुवार एक्सपायरी आहे. पण आज जोरदार प्रीमियम डीके झालेला आहे आणि मग आता याचा जो फायदा आहे तो फायदा या प्राइस घेऊ शकतात. चला आता एकदम स्वस्त प्रीमियम झालेला आहे आणि आपण लोक घाबरून जातो आणि ते त्यावेळेस खरेदी करू शकतात आणि तो प्रीमियम कमी झालेला परत त्याला शॉर्ट कव्हरिंग करू शकतात. अशा गोष्टी आपल्याला अनुभवायला भेटू शकतात एक्सपायरीला. पण आता एकंदरीत जर कॉल ऑप्शन मध्ये तुम्ही काम करत असाल तर पहिल्यांदा त्याला त्या ठिकाणी आपल्याला स्टॉप लॉस मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. तो नाही मेंटेन केला तर खूप अवघड होईल. बँक निफ्टीचा आपण जाणून घेऊ व्ह्यू आपला काय आहे ते. आता या ठिकाणी बँक निफ्टीचा जर आपण इथे व्ह्यू जर बघितला तर बँक निफ्टी ही जरा थोड्या निळ्या आकाशामध्ये आहे. पण इथे आपल्याला जो कन्सोलिडेशनचा झोन दिसतो कालपासून बघा, हा झोन आहे. आपल्याला त्याच नॅरो झोन मध्येच आपल्याला काम करताना दिसते. थोडं आपण ओपनिंग रेंज ब्रेकआउटला जरा ओपन करूया. पण इथे बघा तुम्ही, आता कालची जर मुवमेंट जर बघितली असेल तुम्ही बँक निफ्टीची, तर कालच्या मुवमेंटमध्ये तुम्हाला इथे बघायला भेटतंय. इथे कंटिन्युअसली आपल्याला एका डाऊन ट्रेंडमध्ये दिसली आणि त्यानंतर आजची मुवमेंट आहे का साधारणतः आपल्याला 12 पर्यंत मोमेंटम आपल्याला थोडा डाऊन ट्रेंड दिसला. त्यानंतर आपल्याला शार्प अशी त्या ठिकाणी रिकव्हरी बघायला भेटली. म्हणजेच आता इथे आपण बघतोय का साधारणतः याच्या फर्स्ट हाफ जो आहे आपला, त्या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह आणि त्यानंतर सेकंड हाफ मध्ये आपल्याला त्या ठिकाणी पॉझिटिव्ह अशी मोमेंटम त्या ठिकाणी बघायला भेटली. पण मग आता आपल्याला बँक निफ्टीमध्ये खरेदी करायचं कधी आहे, तर खरेदी करण्यासाठी बघा हा जो इथे तुम्हाला दिसतोय ना 57,614,
57,614च्या वर जर टिकला गेला तर त्या ठिकाणी त्याला तुम्ही बाय करू शकता. किंवा जर खाली आपल्याला भेटला अराउंड 57,000च्या आसपास, त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी बाय करू शकता. 57,000ला घेतला तर 57,614 पर्यंत पॉसिबिलिटी आहे. 57,614च्या आसपास जर घेतला तर 58,000 पॉसिबिलिटी आहे. पण आता सध्या काय आहे, त्याला एकदम मोकळा आकाश आहे. डाटा उपलब्ध नाही. त्यामुळे आपण त्या ठिकाणी 58,000ला एकदा, कारण कसं असते, एक राउंड फिगर लेवल म्हणजे ती सायकॉलॉजिकल लेवल असते. त्या लेवलला आपण त्या ठिकाणी प्रॉफिट बुक करणं हे आपलं गरजेचं आहे. ओके. तर ह्या अशा प्रकारे आपण बघू शकता का आपल्याला याच्यावर निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये आपला व्ह्यू आहे आणि तुम्ही जो काही ट्रेड घ्यायचा आहे तो ट्रेड, पण त्या ट्रेडला आपल्याला सगळ्या गोष्टीला स्टॉप लॉस फॉलो करणं गरजेचं आहे. आणि तो जर आपण नाही फॉलो केला तर मग आपल्याला मोठी रिस्क सुद्धा असू शकते. तेव्हा कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. आपणही चार्ट ट्रेडिंग करत चला. आपणही चार्ट बघत जा. आणि असे जर आपण चार्ट बघत गेलो तर त्याचा आपल्याला फायदाच होतो. ओके. थोडंसं परत एकदा बघूया आपण आपलं एफ-आय-डी-आयचा डाटा आलेला आहे का नाही आलेला आहे. ओके. अजून तर काय एफ-आय-डी-आयचा डाटा आलेला नाहीये. ठीक आहे. चला, जाते. काही हरकत नाहीये. आणि थोडंसं आपण बघूया आज मार्केटमध्ये काय-काय घडामोडी, काय विशेष अशा घडामोडी, काय अशा न्यूज वगैरे आपल्याला काय बघायला भेटतायत का? ठीक आहे. बघा इथे काही खास अशा काही न्यूज आपल्याला इथे या ठिकाणी नाहीये. म्हणजे जर आपण बघितलं ना, तर साधारणतः आपल्याला असं दिसतंय का आता सध्या मार्केटला कुठलाही महत्त्वाचा इव्हेंट नाहीये आणि हा महत्त्वाचा इव्हेंट नसल्यामुळे मार्केट एका कन्सोलिडेशनच्या झोनमध्ये आहे. ओके. आणि त्यामुळे इथे आपण थांबतोय. अर्थातच हा सगळा व्हिडिओ जो होता, तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये कुणालाही मी खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही, कृपया नोंद घ्या. चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा. आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी खाली दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल जॉइन करा. आणि आता मग इथे आपण थांबतोय. आपण परत भेटू नवीन विषयासह.